हाय, मी संदीप काळे. मी आज तरुणांशी चर्चा करणार आहे. या सगळ्या तरुणांकडनं वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहे की भविष्यामध्ये निवडणुका येऊ लागलेल्या आहेत. मला तुम्ही सांगा की सध्या निवडणुका आहेत. निवडणुकीचं वारं सगळ्या महाराष्ट्रभर वाहू लागलेलं आहे. तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे आणि काय तुम्हाला नेमक्या अपेक्षा आहेत या राजकारण्याकडनं, यंत्रणेकडनं काय सांगाल? मी प्रथम बोलू शकेन की मला जोही उमेदवार निवडून यावा त्याने दुसऱ्यांचा विचार करावा, स्वतःचा विचार करावा नाही. पूर्वी जसं जोही उमेदवार उमेदवार निवडून आला त्याने करप्शन आणि हेच झालेलं आहे. आता माझं म्हणणं आहे की करप्शन नको आहे, कोणत्याही प्रकारचं करप्शन नको आहे. दुसऱ्यांचा विचार करा, राज्याचा विचार करा. आज आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार हवे आहेत की जे समाजासाठी चांगल्या प्रकारे कार्य करतील. स्वतःचा विचार न करता इतरांसाठी आपण काहीतरी करावं असं अशा प्रकारचे उमेदवार आपल्याला या निवडणुकीमध्ये आपण निवडून दिले पाहिजेत. याच्या अगोदर प्रत्येकाने मतदान करायला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दिवशी आपण कुठेही न जाता अगोदर मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. जर आपण गेलो तरच आपल्याला चांगल्या प्रकारचे उमेदवार मिळतील, चांगले लोक त्या ठिकाणी निवडून येतील आणि चांगलं सरकार आपल्याला मिळेल. तेव्हा आपलं एक वोट हे अत्यंत किमतीचं आहे. माझ्या एका मताने काय फरक पडतो ही भूमिका आपण सगळ्यांनी बदलली पाहिजे. आपण इतरही प्रश्नाकडे वळूया. मला तुम्ही सांगा की निवडणुका आल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये महिलांची भूमिका काय असली पाहिजे, त्यांना कशा प्रकारे या निवडणुकीमध्ये संधी दिली पाहिजे. तरुण किंवा मुली या सगळ्या निवडणूक यंत्रणेपासून नेहमी आपल्याला असं वाटतं की कुठेतरी त्या दूर टाकल्या जातात. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? काय तुमच्या नेमक्या भावना आहेत? महिलांबद्दल मला आता असं बोलायचं आहे की महिला आणि पुरुष हे डिफरन्स आता तरी मला नाही वाटत की राहिला आहे. ज्या ज्या पद्धतीने पुरुष एका मतदानाकडे जसं ज्या नजरेने बघतात त्याच नजरेने सुद्धा महिला पण बघतात आणि एक पॉझिटिव्ह आउटलुक ठेवतात की आम्ही जाऊन मतदान करणार, आणि महिला पण त्याच दृष्टीने बघताय की आपण ज्याला मतदान करू तो नक्कीच आपल्याला काही ना काही फायदा करणार आहे पुढे. म्हणून मग महिलांचा आणि पुरुषांचा दोघांचा एक इक्वल दृष्टिकोन राहिला आहे आता. मला तुम्ही सांगा की सध्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम असेल किंवा शालेय शैक्षणिक पातळीवरची जी काही शैक्षणिक अनावस्था आहे, तुम्ही याकडे कसं पाहता? कुठला बदल तुम्हाला शिक्षणामध्ये अपेक्षित आहे? काय सांगाल? मला असं वाटतं की शिक्षण बरंच महाग होत चाललेलं आहे आजकाल. राजकारण्यांनी असं केलं पाहिजे की जो गरीबातला गरीब जो मुलगा आहे तो पण शिकून मोठा होता येईल, जे देशाचं काहीतरी करता येईल त्याला पण. ते आजकाल मला असं वाटतं की इतर गोष्टी पण आहेत महत्त्वाच्या, त्याप्रमाणे शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला तुम्ही सांगा की ग्रामीण विकास होत नाहीये आणि हा ग्रामीण विकास करायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे? कुठली तुमची भूमिका आहे? काय तुमच्या भावना आहेत? मला असं वाटतं की सरकार जो निधी देतो तो ग्रामीण जनतेपर्यंत जसाच्या तसा पोहोचत नाही, आणि लोकांना सरकारच्या ज्या बहुतांशी योजना आहेत त्या तर माहीतच नाही, म्हणजे बहुतांश लोकांना माहीतच होत नाही. तर त्याच्याबद्दल खूप जनजागृती झाली पाहिजे आणि सगळ्यांना व्यवस्थित कामामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आपण इतरही प्रश्नाकडे या विद्यार्थ्यांकडे जाऊया आणि त्यांना नेमकं या इतर जे सामाजिक प्रश्न आहेत त्यांच्याविषयी त्यांना काय वाटते हे विचारून घेऊया. मला तुम्ही सांगा की सध्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. मग हॉल तिकीटचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षेला बसण्यासंदर्भातला प्रश्न असेल. बोर्ड कुठंतरी अणुस्थ दाखवते, विद्यापीठातल्या अनेक अडचणी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सगळ्या प्रश्नावर किंवा शैक्षणिक अडचणींना कशी भर पडते? तुम्ही काय सांगाल? आताचं जर आपण बघितलं तर शिक्षण संस्था या सगळ्या राजकारण्यांच्या हातात गेलेल्या आहेत. मग ॲडमिशन कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे पण त्यांचा पहिला कोटा तर ठरलेला असतो. मग गरिबांची मुलं जाणार कुठं? हा तर मेन मुद्दा आहे. तेवढे तर त्यांच्याकडे पैसे नसतात की ते तेवढे त्यांची जे असेल डोनेशन भरून की ते पाहिजे त्या म्हणजे पाहिजे त्या कॉलेजमध्ये पाहिजे तसं ॲडमिशन घ्यावं. मग गरिबांच्या मुलांना पाहिजे तसं शिक्षण घेता येत नाही. हे आजकाल खूप वाईट होतं आहे. अभी जैसे ये अलग अलग सेक्शन होते हैं पढ़ाई के, फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स आईटी ऐसे अलग अलग होते हैं. तो जैसे फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स को बोला गया कि गवर्नमेंट ले लेती है, इसको कम पैसे में पढ़ाती है. वैसे आईटी माइक्रो ये सब जाता है कहीं 25,000 35,000 ऐसा फीस लगता है उसका. तो ये फ़ीस ज़्यादा लोग भर नहीं पाते. इसकी वजह से वो लोग को पीसीएम पीसीबी ऐसा करके फिर वो लोग का पढ़ाई जो वो लोग चाहते हैं वो लोग कर नहीं पाते हैं. तो उसकी वजह से उनको फ्यूचर में प्रॉब्लम होता है. बहुत सारे कास्ट रहते, जैसे शेड्यूल कास्ट रहते, माइनॉरिटी रहती है, वो लोग को हमेशा हर जगह पे अपॉर्चुनिटीज़ मिल जाती है, पर मोस्टली ओपन कास्ट वाले कहीं ना कहीं अटक ही जाते हैं.
शायद वो लोग फाइनेंशियली अटक जाते या फिर स्कॉलरशिप के लिए भी बहुत सारी जगह पे अटक जाते, तो वो लोग को कहीं पे स्कोप नहीं मिलता। तो एक विचार मतलब एक सोच ओपन कास्ट वाले के लिए भी रखना चाहिए, जैसे शेड्यूल कास्ट और माइनॉरिटी के लिए रखी जाती वैसे। मला तुम्ही सांगा की सध्या कायदा आणि सुव्यवस्था अनेक ठिकाणी बाधित नाही आहे, अनेक ठिकाणी मोठे मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय, पोलीस आणि सर्वसामान्य यांच्यामध्ये समन्वय नाही की काय, त्यामुळे असे प्रश्न निर्माण झाले आहेत। तुम्ही या सगळ्या कायद्याच्या सगळ्या प्रश्नाकडे किंवा जे काही समस्या निर्माण होतात त्याकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगाल? एक्चुअली लॉज तो हमारे यहाँ पे काफ़ी सारे, हमेशा लॉज न्यू न्यू निकल के आते हैं, लेकिन ऐसा नहीं है कि 100% लोग उसको फॉलो करते हैं। मतलब फर्स्ट ऑफ ऑल तो आधे लोगों को पता ही नहीं होता है कि एक्चुअली इससे रिलेशन में क्या लॉज है, और जो लोगों को पता भी होता है वो लोग भी पूरी तरह उसको फॉलो नहीं करते। जैसे हमारे पास एक एग्जांपल है कि काफ़ी साल पहले एनवायरनमेंट प्रोटेक्शन एक्ट करके ये निकला था लॉ, लेकिन काफ़ी साल हो गए उसको निकल के, स्टिल अभी भी लोग उसको फॉलो नहीं करते। मतलब स्टिल एनिमल पोचिंग चालू है और एनिमल ट्रेड चालू है, जो कि राइट नहीं है। कायदा आणि सुव्यवस्था एकीकडे ठेवण्यासाठी प्रशासन कुठेतरी कमी पडते आणि दुसरीकडे जर अनेक ठिकाणी लोक स्वतः समोर होऊन कुठलाही कायदा लोकांसाठी वापरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकापर्यंत अशा वेगवेगळ्या अडचणींना लोक सामोरं जात असतात आणि म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आणायचं तर कुणी आणायचं आणि कशाकरता आणायचं असा प्रश्न अनेक लोकांना पडलेला असतो।